friends. Today we will learn a poem, Song of the Open Road. William Whitman is the poet. It means William Whitman is the poet of this poem. This poem is written by William Whitman. Look at the title. The title of the poem is very significant as Whitman has used the word song with definite purpose that he enjoys to travel on the open road without any tension and worries of past, present, future. की कवीला प्रवासाचा आनंद घ्यायचा आहे. भूतकाळाचा विचार न करता, वर्तमान काळाचा विचार न करता, भविष्याबद्दल कोणत्याही प्रकारची गोष्ट मनात न ठेवता त्याला प्रवासाचा आनंद घ्यायचा आहे. ही फेस द लाईफ विदाउट एनी कंप्लेंट अगेन्स्ट हिज लाईफ. त्याला जीवनाला सामोरे जायचंय, पण जीवनाबद्दल कोणत्याही प्रकारची तक्रार न करता सामोरे जायचंय. द पोएट विशेष टू मूव्ह अहेड ऑन द रोड ऑफ लाईफ विथ हिज ओन विल अँड गुडनेस. त्याच्या चांगुलपणावर त्याला जीवनाच्या या मार्गावर प्रवास करायचा आहे. म्हणजे या गोष्टी आपल्याला टायटलवरनं समजत आहेत. लुक ॲट द आईस ब्रेकिंग ऍक्टिव्हिटीज. चूज द मोड ऑफ ट्रॅव्हल दॅट यू लाईक द मोस्ट फॉर अ जर्नी. की मोड ऑफ ट्रॅव्हल चूज करा की जी तुम्हाला जर्नीसाठी आवडतात. रेल्वेज, वॉटरवेज, रोडवेज, एअरवेज यापैकी जर आपण विचार केला तर आपल्याला रेल्वे आवडते फॉर एक्झाम्पल. तर गिव्ह रिझन्स फॉर युअर प्रेफरन्स. मग तुम्हाला रेल्वे का आवडते ते सांगावं लागेल. इट इज द चीपेस्ट मीडियम ऑफ ट्रॅव्हल इन इंडिया. इट इज सिम्बॉल ऑफ युनिव्हर्सिटी इन डायव्हर्सिटी. It gives perfect picture of Indian society. It is fun to talk with strangers in the train. It provides glimpse of natural beauty in India. Next question. Discuss with your partner the preparation you would like to make for the journey chosen. की तुम्ही प्रवास निवडलेला आहे, प्रवासावर तुम्हाला निघायचंय, तर कोणत्या प्रकारची तयारी करणार. पहिली तयारी, चूज द राईट ट्रॅव्हल बॅग फॉर ट्रिप. ट्रिपसाठी योग्य ट्रॅव्हल बॅग आपण निवडू. ऑर्गनाइज ट्रॅव्हल इसेन्शियल्स. प्रिपेअर पर्सनल आयटम कॅरी ऑन बॅग. की बॅगमध्ये कोणत्या गोष्टी मला घेऊन जायच्या आहेत त्या गोष्टी तयार करेल. कलेक्ट इम्पॉर्टंट ट्रॅव्हल डॉक्युमेंट्स, कॅश अँड क्रेडिट कार्ड्स. इम्पॉर्टंट ट्रॅव्हल डॉक्युमेंट्स मी कलेक्ट करेल. नेक्स्ट क्वेश्चन. Discuss the ways in which you would overcome the problem, hindrances, difficulties you face during your journey. प्रवासाच्या दरम्यान जर तुम्हाला काही समस्या आल्यात, काही अडचणी आल्यात, तर त्यावर तुम्ही मात कशी करणार. टू ओव्हरकम म्हणजे त्यावर मात करणे. आय विल कीप माय माइंड स्टेबल. आय विल ट्राय टू गेट सपोर्ट फ्रॉम द लोकल्स अँड पोलीस. आय विल ट्राय टू लर्न अँड अंडरस्टँड द लँग्वेज ऑफ माय डेस्टिनेशन. जिथं जायचंय तिथली भाषा मी शिकून घेण्याचा प्रयत्न करेल. आय विल कोऑपरेट विथ फूड, ट्रॅडिशन, लँग्वेज अँड कल्चर. फूड, ट्रॅडिशन अँड लँग्वेज, कल्चर ही गोष्ट मी समजून घेण्याचा प्रयत्न करेल. नेक्स्ट क्वेश्चन. ड्युरिंग एव्हरी जर्नी वी हॅव टू ऑब्झर्व सर्टन रूल्स. डिस्कस युअर आयडियाज ऑफ जर्नी विदाउट एनी रिस्ट्रिक्शन्स. कॅन यू बिगिन लाईक दिस. की प्रवासाच्या दरम्यान आपण स्वतःशी काही नियम ठरवून घेतो की मी प्रवासात या पद्धतीने वागणार आहे किंवा प्रवास करताना माझे अशा प्रकारचे विचार राहणार आहेत. पहिले, आय वुड गो अलोन किंवा आय वुड गो विथ सिलेक्टेड फ्रेंड्स. आय वुड एन्जॉय टू द फुलेस्ट एक्सटेंट विदाउट एनी बर्डन. आय वुड बी फ्री, रिलॅक्स अँड अनट्रबल. सी राहू शकतं. डी असं येऊ शकतो आपण. आय वुड फील हेल्दी अँड फ्री. म्हणजे या गोष्टी आपण ठरवू शकतो प्रवासाच्या दरम्यान मध्ये. या गोष्टी आपण ठरवल्या. सॉन्ग ऑफ ओपन रोड इज रिटन बाय वॉल्ट व्हिटमन. वॉल्ट व्हिटमन वॉज अन अमेरिकन पोएट, एसेइस्ट अँड जर्नलिस्ट. वॉल्ट व्हिटमन हे अमेरिकन कवी होते, निबंधकार होते, पत्रकार होते. व्हिटमन इज अमंग द मोस्ट इन्फ्लुएन्शियल पोएट्स इन अमेरिका canon and is also often called father of free verse. वॉल्ट व्हिटमन यांना मुक्त छंदाचे जनक असं म्हटलं जातं.
His major work of Leaves of Grass was published in July 1855. लीव्स ऑफ ग्रास नावाचा त्यांचा कविता संग्रह होता, तो 1855 साली प्रकाशित झाला. हिज ओ कॅप्टन, माय कॅप्टन, अ पोएम रिटन ऑन द डेथ ऑफ अब्राहम लिंकन इज वाईडली पॉप्युलर. त्यांची ओ कॅप्टन माय कॅप्टन नावाची कविता की जी अब्राहम लिंकनच्या मृत्यूनंतर त्यांनी लिहिली होती, त्यावर आधारित ती कविता होती, ती खूप प्रसिद्ध झाली. The section 1 of Song of Open Road from Leaves of Grass is a beautiful blend of self-awareness, free will, tenderness of heart. Song of Open Road ही कविता लीव्स ऑफ ग्रास या कविता संग्रहातून घेण्यात आलेली आहे. ही कवितेत आपल्याला एक स्वातंत्र्याचा भाव, आत्मसन्मान आणि हृदयाची प्रामाणिकता, प्रांजळता या कवितेत आपल्याला जाणवते. It gives us poets realization that along the journey of life, one will face a taste of wisdom is not tasted in any school or university. A road is something everyone uses, which rich or poor, it forces all levels of people to associate with one another. इथं रोड हा शब्द वापरण्यात आलेला आहे. तर रोड हा शब्द इथं कवीने वापरलेला आहे. तर मार्ग, रोडाचा वापर आपण बघतो की गरीब श्रीमंत कोणी असो ते व्यक्ती रोडाचा वापर करताना आपल्याला दिसतात, आणि तो व्यक्ती त्या रोडाचा वापर करत असताना अनेकांना जोडण्याचं काम रोड करत असतो. रोड सिग्निफाईज मोबॅलिटी. वन कॅन टेक द रोड ॲज अ पॉइंट टू स्टार्ट ओर टुवर्ड्स समथिंग न्यू. एखादी गोष्ट नवीन सुरू करायची असेल तरी आपल्याला रोड वापरावा लागतो, रस्ता वापरावा लागतो. Whitman talks about the people and places. He argues staying against in one place for too long, although the hospitality may be true. की एकाच ठिकाणी खूप वेळ राहणं ही गोष्ट कवीला इथं आवडत नाही. ओके, सॉन्ग ऑफ ओपन रोड. सॉन्ग ऑफ ओपन रोड ही कविता आता लक्षात घेऊ. सॉन्ग ऑफ ओपन रोड इज अ पोएम बाय वॉल्ट व्हिटमन. It is taken from collection Leaves of Grass. It is written in 1856. Walt Whitman strongly advocates importance of democracy and freedom in this poem. The poem Song of Open Road is written in the free verse, and it is also in the form of monologue by the poet. The poet intends to express his open thoughts over journey of life taken on different roads. This poem, it is an inspirational poem written in the form of narration. Okay, let's see. Let's think this poem line to by line. Afoot and light-hearted, afoot and light-hearted, I take to the open road. Healthy, free, the world before me. कवी म्हणतोय afoot. Afoot it means being prepared आर प्रोग्रेसिंग. आपण त्याला पाऊल, एक पाऊल मी ठेवतोय. लाईट हार्टेड, लाईट हार्टेड इट मीन्स विदाउट केअर्स, विथ चिअरफुल हार्ट. आय टेक टू द ओपन रोड, हेल्दी, फ्री, द वर्ल्ड बिफोर मी, द लॉंग ब्राउन पाथ बिफोर मी, लीडिंग वेअर एव्हर आय चूज. या कवितेच्या या 4 लाईन्समध्ये, या कवितेच्या ज्या सुरुवातीच्या लाईन्स आहेत, तर या लाईन्स मध्ये आपल्याला एक गोष्ट सांगतोय, कवी आपल्याला एक गोष्ट सांगतोय की मी मुक्त अशा प्रकारच्या रस्त्यावरचा प्रवास सुरू केला आहे. द पोएम बिगिन्स विथ द पोएट जर्नी ऑन फूट ऑन द ओपन रोड. हिअर पोएट मीन्स द रोड ऑफ लाईफ. ही एक्सप्रेसेस दॅट ही इज व्हेरी cheerful to take the journey in this healthy free world. In addition, the poet has a control over the journey as he is free to choose the brown path where to travel. की तो म्हणतोय की मला जिथं प्रवास करायचा आहे तर तो रस्ता निवडायचं स्वातंत्र्य माझ्याकडे आहे. Henceforth I ask not good fortune, I myself I am good fortune. Henceforth I whisper no more, postpone no more, need nothing. कवी म्हणतोय की मला भाग्याची गरज नाही, की मला दैवाने मला साथ द्यावी असा मी विचार करत नाही. मी स्वतःच भाग्यशाली आहे आणि मी माझा जर्नी, माझा प्रवास पुढे ढकलण्याचाही विचार करत नाही.
Henceforth I whisper no more, postpone no more, need nothing. Whisper, it means make a series of low, weak cries. मी अशा खेदाने काही सांगत नाहीये. Done with indoor complaints, libraries, querulous criticism. Querulous it means complaining. की मी कोणत्याही प्रकारची तक्रार करत नाही, कोणत्याही प्रकारची टीका करत नाही. हा प्रवास मी स्वतः निवडलेला आहे. The poet continues the thought in earlier lines by saying that he does not ask for good fortune. He considers himself the creator of his own fortune. He adds that he will not carry or hesitate to do anything without postponing it or expect nothing. He is no longer satisfied being confined in four walls. He is strong and happy enough to travel on the open road, having unlocked himself from several complaints, arguments in his past life. की तो म्हणतोय की माझ्या गेलेल्या लाईफ मधल्या आर्ग्युमेंट्सचाही विचार मी करत नाही. स्ट्रॉंग अँड कंटेंट आय ट्रॅव्हल द ओपन रोड. कवी म्हणतोय की या मुक्त अशा प्रकारच्या स्वतंत्र अशा प्रकारच्या रस्त्यावर प्रवास करत असताना मी खूप खंबीर आहे, समाधानी आहे. कंटेंट याचा अर्थ काय? समाधानी आहे. द अर्थ दॅट इज सफिशियंट. कवी म्हणतोय की या धरेने, या पृथ्वीने, या वसुंधरा माझ्या सर्व गोष्टी पूर्ण करण्यासाठी सफिशियंट आहे, परिपूर्ण आहे. I do not want the constellations any nearer. Constellations या शब्दाचा अर्थ आहे इन्फ्लुएन्शियल पीपल. याचा अर्थ डेस्टिनी किंवा फेट असाही घेऊ शकतो. की मला दैवाची मदत नकोय, मला प्रभावशाली खूप इन्फ्लुएन्शियल पीपल जे लोक आहेत त्यांची गरज नाहीये. आय नो दे आर व्हेरी वेल वेअर दे आर. ते आहेत तिथे योग्य आहेत. बट आय डोंट वॉन्ट टू टेक एनी हेल्प फ्रॉम देम. त्यांच्यापासून मला कोणती मदत घ्यायची नाही. आय नो दे सफिक्स फ्रॉम फॉर दोज हू बिलॉंग टू देम. ते ज्यांच्यासाठी असेल त्यांच्यासाठी ठीक आहेत. बट आय डोंट वॉन्ट एनी हेल्प फ्रॉम इन्फ्लुएन्शियल पीपल्स. आय डोंट वॉन्ट एनी हेल्प फ्रॉम फेट और डेस्टिनी. ब्रॅकेटमध्ये कवी म्हणतोय सीन स्टील हिअर आय कॅरी माय ओल्ड डेलिशियस बर्डन. आता तसं बघितलं तर बर्डन्स आर नॉट डेलिशियस. ओझं हे कधीच डेलिशियस नसतं, पण कवी शब्द वापरतोय स्टील हिअर आय कॅरी माय ओल्ड डेलिशियस बर्डन्स. आय कॅरी देम मेन अँड वुमेन. आय कॅरी देम विथ मी वेअर एव्हर आय गो. वेअर एव्हर आय गो आय स्पियर इट इज इम्पॉसिबल फॉर मी टू गेट रीड ऑफ देम. आय एम फिल्ड विथ देम अँड आय विल फिल देम इन रिटर्न. की हे काही ओझं आहे माझं, ते ओझं मी घेऊन जातोय. त्या ओझांपासून मी स्वतःची सुटका करून घेऊ शकत नाही. ते ओझं माझ्यात भरलेलं आहे, मी पण त्या ओझ्याला भरलेलं आहे. In these lines, the poet tries to free himself from the worldly pleasures and relations. Even though he has a great faith in them, he knows that they are doing well and happy with them. No more he likes to engage himself in friends or influential people, other people, as he thinks that the mother earth is now enough for him to travel. या वाक्यांमध्ये विटमेन uses a parenthesis here makes the stanza more an aside than its own separate being. parenthesis याचा अर्थ काय? या ब्रॅकेटमध्ये शब्द वापरले त्याला साहित्याच्या भाषेमध्ये पॅरेंथेसिस असं म्हटलं जातं. आणि कवी मग द स्पीकर डिक्लेअर्स दॅट ही कॅनॉट रीड हिमसेल्फ फ्रॉम ओल्ड बर्डन्स. हिज बर्डन शेअर अ सिम्बॉलिक रिलेशनशिप ऑफ सॉल्ट. इट मीन्स ते बर्डन त्या ओझ्यापासून तो स्वतः दूर करून घेऊ शकत नाही. ओके, आता मेन फीचर्स कोणते ते बघू. द पोएम इज रिटन इन व्हेरी सिम्पल इफेक्टिव्ह लँग्वेज. ही कविता खूप साध्या आणि प्रभावशाली शब्दात लिहिली गेलेली आहे. विच इज इझी टू अंडरस्टँड. समजायला सोपी आहे. ॲज इट इज रिटन इन अ फ्री वर्स. मुक्त छंदात लिहिली आहे. देर इज नो रिदम स्कीम. राईम स्कीम नाही इथं. लेंथ ऑफ द लाईन्स अँड स्टांजास आर नॉट इक्वल. ओळींची लांबी आणि स्टांजा ह्या सारख्या नाहीत. प्रत्येक स्टांजेस वेगवेगळे शब्द कमी जास्त स्टांजा आहेत. इट हॅज 4 सेपरेट स्टांजास.
The first stanza contains only 3 lines. The other 2 stanzas contains 4 lines. आपण फर्स्ट स्टांजा बघितला तर 3 लाईन्स आहेत, नंतर त्या 2 स्टांजेस मध्ये आपल्या 4 लाईन्स आढळत आहेत. In the last stanza, poet uses parenthesis to separate himself from the worldly needs. Parenthesis मी तुम्हाला सांगितलं की साहित्यातला एक प्रकार आहे की कंसामध्ये कवीला काही सांगायचं आहे. पॅरेंथेसिस असं त्याला म्हटलं जातं. फ्रेजेस लाईक लाईट हार्टेड अँड क्वेअरलेस क्रिटिसिझम, की लाईट हार्टेड अँड क्वेअरलेस क्रिटिसिझम या फ्रेजेस इथं वापरण्यात आलेल्या आहे. आर इंटरेस्टिंग. इमॅजिनरी सच ॲज consultations and brown color are noteworthy. Figure of speech such as alliteration, metaphor, repetition, paradox are impressive. इथं alliteration, metaphor, repetition, paradox हे फ्रेजेस वापरण्यात आलेले आहेत. थीमचा विचार केला, फ्रीडम, जॉय ऑफ लाईफ अँड ऑप्टिमिझम आर द मेजर थीम्स ऑफ द पोएम. Throughout the poem, the poet encourages the readers to be true to themselves and live a free life. He encourages readers to enjoy the freedom of life. Although his life is not free from obligation and troubles, तो म्हणतोय त्याचं जीवन जरी त्रासांपासून मुक्त असलं तरी he encourages everyone to live their dreams, leaving the obstacles behind. की अडथळे मागे सोडा आणि चांगल्या पद्धतीने जीवन जगा. It teaches us to be optimistic and happy. की आशावाद ही कविता आपल्या मनात प्रेरण्याचं कार्य करते. वी हॅव एव्हरीथिंग इन्क्लुडिंग फ्रीडम अँड ऑपॉर्च्युनिटीज, की आपल्या जीवनात खूप संधी येते, स्वातंत्र्यता येते, तर ती आपण एन्जॉय केली पाहिजे, त्याचा आनंद आपण घेतला पाहिजे. इट एनकरेजेस अस टू एन्जॉय द लाईफ इन हेल्दी अँड फ्री वर्ल्ड, की आरोग्यदायी अशा प्रकारच्या, मुक्त अशा प्रकारच्या जगामध्ये आपला जीवन आपण आनंदाने जगलं पाहिजे. इट मोटिवेट्स अस टू फील अवर हार्ट विथ इमेन्स प्लेजर. ही कविता आपल्याला एक वेगळा अशा प्रकारचा आनंद देऊन जाते. इट मीन्स दिस इज द क्रिटिकल अनालिसिस ऑफ दिस पोएम. ब्रेनस्टॉर्मिंग ॲक्टिव्हिटीज. A1. Pick out the line showing that the poet is prepared to enjoy every moment of his life. प्रश्नाचा अर्थ समजून घ्या. लाईन पेज नंबर 95. ब्रेनस्टॉर्मिंग ऍक्टिव्हिटीजचं आपण डिस्कशन करतोय. A1 मधला पहिला प्रश्न म्हणतोय की पिक आउट द लाईन्स शोईंग दॅट द पोएट इज प्रिपेअर्ड टू एन्जॉय एव्हरी मोमेंट ऑफ हिज जर्नी. की कवितेतनं अशा लाईन शोधून काढा की कवीला जीवनातला प्रत्येक क्षण एन्जॉय करायचा आहे. तर कोणत्या लाईन्स म्हणून आपल्याला ते जाणवत आहे. तुम्ही फक्त 1, 2, 3 अशा प्रकारच्या फक्त लाईन्स आहेत अशाच लिहायच्या. पहिली लाईन, अ फूट लाईट हार्टेड आय टेक टू द ओपन रोड, ही लाईन आहे. हेल्दी फ्री द वर्ल्ड बिफोर मी, ही दुसरी लाईन आपल्याला सजेस्ट करते की कवीला प्रत्येक क्षण आनंदाने घालवायचा आहे. स्ट्रॉंग अँड कंटेंट आय ट्रॅव्हल द ओपन रोड, या लाईनवरनंही लक्षात येते की मला आनंदाने जीवन जगायचं आहे. आय डू नॉट वॉन्ट द कॉन्सल्टेशन्स एनी नियरर, की मला प्रभावशाली लोकांची गरज नाहीये, मला दैवाची गरज नाहीये. या लाईनवरनंही लक्षात येते की कवीला जीवनातला प्रत्येक क्षण आनंदाने जगायचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा. बाय ओल्ड डेलिशियस बर्डन. आता बाय ओल्ड डेलिशियस बर्डन या शब्दाचा जर आपण विचार केला तर द पोएट मीन्स बाय ओल्ड डेलिशियस बर्डन याचा कवीच्या मतानुसार अर्थ कोणता. तर स्वीट मेमरीज ऑफ पास्ट. तसं बघितलं तर बाय ओल्ड डेलिशियस बर्डन्स, बाय ओल्ड डेलिशियस बर्डन्स याचा अर्थ आहे स्वीट मेमरीज ऑफ पास्ट. इथं 4 पर्याय देण्यात आलेले आहेत. त्यापैकी पहिला पर्याय लगेज, दुसरा पर्याय आहे फूड, द फूड ही कॅरीज, तिसरा पर्याय द ट्रेस ही बियर्स ड्युरिंग द ट्रॅव्हल अँड स्वीट मेमरीज ऑफ द पास्ट. तर इथं त्याचं उत्तर द्यायचं आहे स्वीट मेमरीज ऑफ द पास्ट, म्हणजे भूतकाळातल्या त्याच्या ज्या आवडत्या मेमरीज आहेत तर त्यासाठी कवीने ओल्ड डेलिशियस बर्डन्स हा शब्द वापरला गेला आहे. तसं बघितलं अ बर्डन कॅनॉट बी डेलिशियस, बर्डन हा डेलिशियस राहू शकत नाही. The poet has used this combination of words to express that
ही हॅज मेनी स्वीट मेमरीज ऑफ पीपल अँड प्लेसेस विच ही वुड लाईक टू रिमेंबर फॉर एव्हर, की त्याच्या जीवनामध्ये खूप स्वीट मेमरीज आहेत प्लेसेस बद्दलच्या, ठिकाणाबद्दलच्या, लोकांबद्दलच्या, त्यांना तो मागे सोडू शकत नाही. द पोएट हॅज यूज contradictory expression to convey the meaning that his heart is full of sweet memories of good and kind peoples, though he wants to be free from any type of attachment. जरी त्याला खूप गोष्टींपासून मुक्त व्हायचं असलं तरी तो या ओल्ड डेलिशियस बर्डन पासून मुक्त होऊ शकत नाही. ही वॉन्ट्स टू चेरिश दिस स्वीट मेमरीज इन द हार्ट फॉर एव्हर, आणि ह्या स्वीट मेमरीज त्याला कायमस्वरूपी स्वतःच्या हृदयात जपायच्या आहेत. तसं बघितलं तर ओल्ड डेलिशियस बर्डन या वाक्यामध्ये आपल्याला एक पोएटिक डिव्हाइस आढळतो, तो म्हणजे पॅराडॉक्स नावाचा. द एक्सप्रेशन कंटेन्स ऑपोजिट आयडियाज दॅट मेक इट सीम्स ॲब्सर्ड अँड अनलाइकली दो इट मे बी अ ट्रू. दिस इज कॉल्ड अ पॅराडॉक्स. इट मीन्स ओल्ड डेलिशियस वर्णन हे पॅराडॉक्स या पोएटिक डिव्हाइसचं उदाहरण आहे. आता पुढचा प्रश्न पहा. द पोएट इज अ पर्सन हु इज फ्री फ्रॉम ऑल inhibition. Discuss how the concept of freedom is expressed in the poem. की कवी असा व्यक्ती आहे की त्याला सर्व गोष्टींपासून मुक्त व्हायचं आहे. ओके, तर फ्रीडमची कन्सेप्ट काय कवीची. द थीम ऑफ द पोएम, लक्षात घ्या त्याचं उत्तर कसं येईल. द थीम ऑफ द पोएम इज फ्रीडम. व्हेन अ पर्सन टेक्स द ओपन रोड यू फील हेल्दी फ्री द वर्ल्ड बिफोर मी, असं कवी म्हणतो. बिंग फ्री मीन्स बिंग एबल टू डू एनिथिंग यू वॉन्ट टू डू. फ्री याचा अर्थ काय, तुम्हाला जे करायचं ते तुम्ही करू शकता. इट मीन्स हॅव्हिंग नो ट्रबल्स अपॉन यू अँड वॉन्ट्स नथिंग एक्सेप्ट टू रिलॅक्स, विच मीन्स दिस पोएम ऑल्सो थ्रो लाईट अपॉन द पोएट्स सायकोलॉजिकल रिलॅक्सेशन. रिलॅक्सेशन इज समवॉट लाईक फ्रीडम. Having relaxation is being calm, showing no signs of stress. रिलॅक्स आपण जेव्हा होतो तेव्हा कोणत्याही प्रकारची ताण तणाव दिसत नाही, त्याचं चिन्ह दिसत नाही. हॅव्हिंग बोथ फ्रीडम अँड रिलॅक्सेशन टेक्स द ट्रबल फ्रॉम यू. आणि जेव्हा त्या पद्धतीने ट्रबल हे दूर सारले जात असतात.